हाय हॅलो नमस्कार आणि मी आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। चला आज विचार आला मनामध्ये की खूप दिवस झाला आपण किचन टिप्स बघितल्या नव्हत्या, जे ॲक्च्युअली मी सांगते ना तर ते ॲक्च्युअली कसं असतं की आपल्या स्वयंपाकामध्ये खूप उपयोगी पडतात। आणि सेकंड थिंग असं आहे की आपला टाईमसुद्धा वाचतो आणि पैसेसुद्धा वाचतो। सो तर वेळ न घालवता आपल्या प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडतील अशा खास 15 टिप्स बघू, वन बाय वन बघू आणि नक्कीच सगळ्यांना उपयोगी सुद्धा पडतील। चला तर टिप नंबर 1 अशी आहे, दररोज सकाळी उपाशीपोटी 1 ग्लास गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात आणि वजन सुद्धा नियंत्रणात राहते। टिप नंबर 2 अशी आहे, जर दूध आंबट होऊ लागले आणि ते फाटण्याची जर भीती असेल तर 1 चमचा पाण्यात अर्धा चमचा खाण्याचा सोडा मिसळा। दूध अजिबात आपलं फाटणार नाही। चेक करायचं असेल तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा। टिप नंबर 3 अशी आहे, बदाम तेल केसाच्या वाढीस मदत करते कारण त्यात व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम असते। टिप्स कशा वाटतात तर नक्की मला कमेंट करून सांगा, म्हणजेच असेच मला नवनवीन व्हिडिओज ना की परत बनवता येतील। टिप नंबर 4 अशी आहे, जर डोसा किंवा इडलीचे पीठ खूप आंबट असेल तर थोडे त्यामध्ये दूध घातल्याने आंबटपणा कमी होईल। टिप नंबर 5 उडीद डाळ खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रथिने मिळतात आणि वजन वाढण्यात सुद्धा मदत होते। टिप नंबर 6 4 ते 5 वेलची बारीक करून अर्धा ग्लास पाण्यात टाकून त्याचा काढा बनवा आणि त्यामध्ये थोडासा गूळ टाकून ते प्या, चक्कर येण्याची बंद होईल। टिप नंबर 7 दररोज 10 ते 15 मिनिटे स्ट्रेचिंग करा आणि नियमित चालण्याची सवय लावा। टिप नंबर 8 डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियम भरपूर असल्याने मासिक पाळीच्या वेदना कमी करू शकते, जी स्नायूंना आराम देण्यास आणि पेटके कमी करण्यास सुद्धा मदत करू शकते। टिप नंबर 9 रोज तुळशीची पाने चावून खाल्ल्याने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते। टिप नंबर 10 दररोज 4 भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीरातील चरबी कमी होते आणि वजनही कमी होते। टिप नंबर 11 आल्याच्या तुकड्यावर काळे मीठ लावून जेवणाच्या आधी खाल्ल्यास भूक चांगली लागते। टिप नंबर 12 दररोज हिरवी मिरची खाणे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास एक प्रभावी किंवा नैसर्गिक मार्ग असू शकतो, विशेषतः धूम्रपान करण्यासाठी। टिप नंबर 13 आंब्याच्या कोळीचे चूर्ण तयार करून 1 चमचा घेतल्यास उलटी, पोट किंवा घशातील जळजळ, अपचन, आंबट ढेकर यामध्ये फायदा होतो। टिप नंबर 14 सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते, मेंदूचे एकूण कार्य सुधारते आणि त्वचेला सुद्धा चमक येते। लास्ट आणि बेस्ट टिप नंबर 15 अशी आहे, दही खाल्ल्याने आतड्याची स्वच्छता राखली जाते कारण त्यात प्रोबायोटिक्स असतात। आता वरील टिप्स कशा वाटल्या तर नक्की मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मी असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईन। वरील उपयुक्त टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा आणि तसेच नवनवीन टिप्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, आभारी आहे। चला तर मग असेच नवनवीन व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्की घेऊन येते। तोपर्यंत काळजी घ्या अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम सोनाली जैन फूड लाईफ।